नमस्कार, मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे सॅटरडे आणि स्विनलच्या स्कूलमध्ये आहे ओपन डे। तर तिचे एक्झाम झाले आत्ता काल आणि आज लगेच ओपन डे आहे। तर त्यासाठी मी रेडी होऊन चालले आहे स्कूलमध्ये। तर मशीन लावली आणि मी निघाले स्कूलमध्ये। क्लासरूमच्या बाहेर थोडासा व्हिडिओ शूट केला। आतमध्ये गेल्यानंतर टीचरने मला तिची फाईल दिली स्विनलची। तर मी पहिलं पेज ओपन केलं, छान वाटलं। 30 पैकी 30, सेकंड पेजला पण 30 पैकी 30, थर्डला पण 30 पैकी 30। खूप मस्त वाटलं, कारण ह्यावेळेस तिच्या पप्पांनी तिचा अभ्यास घेतला होता सगळा। मी तर घेऊ शकले नव्हते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे, तर तिच्या पप्पांनीच तिचा अभ्यास घेतला होता। खूप मस्त अभ्यास घेतला हे त्यांचं ते तिच्या मार्क्सवरून समजते। आणि तिला 2 पेपरमध्ये, तर ह्यामध्ये तिला एक फक्त हा ड्रॉइंगचा मार्क गेला तिचा। तर ते थोडंसं तिने फिनिशिंग नव्हती आणि कलर व्यवस्थित नाही केला। कसं लहान मुलांचं मूडवरती पण जास्त डिपेंड असतं, येत असलं तरी कधी कधी करत नाहीत ती। तसंच तिचं ड्रॉइंगचा आणि GKच्या पेपरमध्ये पण झालं की तिला पोएम येत होता पण ती बोललीच नाही। तर मूडवरच असतं कधी कधी। कलर पण इथे थोडासा आला आहे, थोडा बाहेर वगैरे। तर ह्या वर्कशीट वगैरे ती देतात एक्झामच्या आधी, कंप्लीट करून घेतात होमवर्क त्यांचं सगळं। नंतर सगळे फाईल दिली टीचरकडे आणि बाहेर निघले। तर श्रीमय बोलला की मला खेळायचं आहे। तर प्ले एरियामध्ये गेलो आणि मग तिथे खेळत होता श्रीमय। स्विनलचे फ्रेंड्स होते, अद्वैत, शिवाली। तर स्टेपने श्रीमयवरती चढायचा, स्लाईडने खाली पण यायचा। खूप मस्ती केली त्याने, खूप खेळला, घाम येईपर्यंत खेळला तो। आणि त्या दिवशी पाऊस नव्हता, ऊन पडलं तर छान वाटलं, खेळले मस्त। सगळे पालक घेऊन खेळत होते मुलांना त्यांच्या। आणि निघताना श्रीमय म्हणला झोक्यावरतीच बसायचा, तर झोक्यावरती पण थोडा वेळ बसला तो आणि मग आम्ही निघालो घरी। तर आत्ताच आले मी स्कूलमधून आले मी। खाली ऊन आहे, खूप गरम होतं आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे। मशीन झाली असेल आता स्वयंपाक करते मी। शेपूची भाजी आणि भाकरी बनवणार आहे। दुपारची वेळ आहे, तर मी आणि फक्त मुलंच आहे घरी। तर मुलं ही खातात, शेपूची भाजी खातात, त्यांना आवडती, भाकरी पण खातात। तर स्वयंपाक केल्यानंतर बाय। तर घरी आल्यानंतर ही स्विनल आणि श्रीमयचा खेळ चालूच होता। घोडा आहे, तो घोडा खाली पडतात, वरती बसतात। नंतर मी भाजी स्वच्छ वगैरे धुतली आणि शिजायला टाकली। तेल टाकलं आणि मिरच्या टाकल्या फक्त, आणि भाजी टाकून मीठ वगैरे टाकून मग डाळ टाकली। डाळ टाकल्याच्या नंतर जरा वेळ शिजवून दिली। तोपर्यंत डाळ टाकलेली शेपूची भाजी खूप छान लागते, तुम्ही करतच असाल। एकदम साधी सिंपल भाजी बनवली आणि एक भाकरी टाकली। त्यानंतर मशीनला कपडे झाली होती, मग मी कपडे वाळायला टाकली आणि नंतर तोपर्यंत भाजी शिजलेली होती। कपडे वाळायला टाकल्याच्या नंतर मुलांनी थोडा पसारा इकडे इकडे केला होता, मग तो आवरला आणि भाजी झाल्यानंतर मग आम्ही जेवण केलं। स्विनलला खूप छान आवडली भाजी, कारण त्यामध्ये मुगाची डाळ असते, ती वेचून खात असते काय। आणि जेवण केल्यानंतर मग श्रीमयला झोप आली होती। 1:15-1:30 वाजले होते, त्याचा टायमिंग असतो झोपण्याचा। त्याला झोपायला घातलं आणि तो बोलत असतो गाणं बोल। मोबाईल साईडला ठेवून त्याला गाणं वगैरे लावावं लागतं, अंगाई लावावं लागते। तर हा होता माझा शनिवारचा दुपारपर्यंत